असल्या वातावरणात डॅम व्ह्यू म्हणजे एकच नंबर. जय शिवराय सगळ्यांना. आज आम्ही निघालो होतो लोणावळ्याला चिकन पार्टीसाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी. त्यासाठी आमची पुण्याची गँग सगळी आम्ही जमलो मेट्रो स्टेशनला आणि मेट्रो स्टेशनवरनं जाणार होतो डायरेक्ट पुणे स्टेशनला पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला आमची ट्रेन भेटली आणि वातावरणाची मज्जा घेत घेत आम्ही पोहोचलो लोणावळ्याला पोहोचल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यांचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात आले विलास भाऊ आम्हाला नेण्यासाठी. आणि पिक केल्यानंतर आम्ही थोड्याच पुढे अंतरावर गेल्यानंतर बाकीची सगळी पण आम्हाला भेटले आणि आम्ही त्यांच्याच गाडीवर आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो. अशी सगळी एकत्र जमल्यानंतर मज्जाच वेगळी. प्रत्येकाने प्रत्येकाचं साहित्य घेतलं होतं आणि आम्ही निघालो जंगलातनं वाट काढत काढत आमच्या ठिकाणावरती. तिथं पोहोचल्यानंतर तयारीला लागले आणि ती तयारी होती चिकन पार्टीसाठीची. त्यानंतर म्हटलं की थोडंफार पोहून घ्यावा. सगळ्यांची धरणाच्या कडेला मस्ती चालू होती आणि ते बघता बघता आम्हाला एवढी भूक लागली की बोलायला नको. म्हटलं पोटातले कावळे वरडायच्या अगोदर आपलं जेवण करून घ्यावा. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो आराम करण्यासाठी धरणाच्या कडेला आणि लाटांच्या आवाजात एवढं भारी वाटत होतं आणि एवढं भारी वातावरण झालं की बोलायलाच नको. आम्हाला हलूशी वाटत नव्हतं, पण काय करणार, आपल्याला पुण्याला परत यायचं होतं आणि बाकीची पण कामं असल्यामुळे आम्ही निघालो पुण्याला. आणि आम्हाला सोडवायला आमचे लोणावळ्याचे मित्र डायरेक्ट आले होते आम्हाला स्टेशन पर्यंत सोडवायला आल्यानंतर आम्हाला पटकन लोकल भेटल्यामुळे आम्ही घाईगडबडीत निघालो आणि पुण्यात आल्यानंतर मेट्रोच्या प्रवासाने आम्ही पोहोचलो डायरेक्ट स्वारगेट स्टेशनला आणि तिथूनच आम्ही आपापल्या घरी जाणार होतो.